बीडमध्ये आत्ताची सर्वात दुर्दैवी घटना आणि बीडमध्ये एक मोठी शोककळा पसरली आहे असं म्हणायला हरकत नाही. आनंद ज्यावेळेस गगनात मावतो त्यावेळेस आनंद ज्यावेळेस जास्त होतो त्यावेळेस तिथं दुःख निर्माण होतच का, अशा प्रकारचा प्रश्न पडलाय. कारण अशीच घटना सध्या समोर येत आहे. नेमकी ती घटना काय आहे, ही सगळी गोष्ट नेमकी काय आहे आणि सुरेश धस यांच्यावर सुद्धा एक मोठं संकट आलेलं आहे. ते संकट नेमकं काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहायचं आहे. नमस्कार, मी रंजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो. मंडळी, बीड जिल्हा, बीड शहर म्हटलं की गुन्हेगारांनी कुठेतरी प्रसिद्ध झालेलं हे शहर किंवा जिल्हा आहे, अशा प्रकारचं गेल्या वर्षभरापासून आपण ऐकत आहोत. सतत मीडियामध्ये बीडचं नाव चर्चेत आहे. मात्र आता बीडचं नाव काही वेगळ्याच गोष्टीने सुद्धा चर्चेत येते. काही चांगल्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये आपण ऍड केलेल्या किंवा वेगवेगळ्या पाहतो आपण. त्यामध्ये बीडमध्ये एक मोठी दुर्दैवी घटना काल उघडकीस आली. शरद पवार गटाचे एक नवनिर्वाचित नगरसेवक अशोक काळे त्यांच्या मुलानं काल राहत्या घरी फाशी घेतली. पवन काळे अशा प्रकारचं त्या मुलाचं नाव आहे. आणि तो मुलगा अगदीच 32-33 वर्षाचा हा मुलगा होता. या सगळ्या प्रकरणामध्ये खूप गंभीर बाब म्हणजे ही आहे की शरद पवार गटाचे हे अशोक काळे अगदीच आताचे जे निवडणुकीचा निकाल लागला त्या निवडणुकीच्या निकालामध्ये ते निवडून आले होते. आणि त्यांचा मुलगा जो होता पवन काळे, त्या पवन काळेनं सगळ्या बीड जिल्ह्यामध्ये किंवा त्यांचा जो काही मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांची फौज गोळा केली होती. फौज गोळा करून वेगवेगळ्या गोष्टी केल्या होत्या, जागृत केलं होतं आणि आपल्या वडिलांनाच निवडून द्यावं अशा प्रकारचं तिथं मतदारसंघामध्ये वातावरण निर्मिती केली होती. भरपूर लोकांना जागृत केलं होतं, सगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्याचे वडील निवडून आले. पवन काळेचं वय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 32-33 वर्षाचा हा पवन काळे, पण अशा प्रकारची त्याच्यावर वेळ का आली हे सुद्धा बघणं आता महत्वाचे. आणि बीड मध्ये मोठी दुर्दैवी आणि बीड मध्ये मोठी शोककळा जी म्हणतो आपण, ही शोककळा आहे की एखाद्या नगरसेवकाचा मुलाचा अचानक असा प्रकारचं जर राहत्या घरी आत्महत्या तो करतो, तर नेमकं नेमकं कारण काय आहे, कशामुळे केले, अजून त्याचं कारण स्पष्ट झालेलं नाही. बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन तिथे जाऊन पंचनामा केलेला आहे, या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, कारण पुढे लवकरच येईल. त्यानंतर बीड जिल्ह्यातूनच एक दुसरी बातमी किंवा एक प्रकारे सुरेश दसांना हादरवणारी बातमी नेमकी काय आहे किंवा सुरेश दसावर एक मोठं संकट आणणारी बातमी काय आहे, तर बीड मध्ये आष्टी तालुक्यातील रामखाडेवर कशा प्रकारे हल्ला झाला होता, काय झालं होतं हे आपण बातम्या ऐकल्या होत्या. आणि सुरेश दसावर याच्या विरोधातच आता रामखाडेच्या पत्नीने सुरेश धस आणि त्यांच्या पत्नी यांना अटक व्हावी अशा प्रकारचं आंदोलन केल्याचं सुद्धा कळत आहे. आणि लवकरात लवकर रामखाडेंना जे काही मारलेलं होतं त्या ठिकाणी लवकरात लवकर सुरेश धसावर कारवाई व्हावी अशा प्रकारची सुद्धा मागणी या सगळ्या गोष्टीमधून रामखाडेंच्या पत्नीकडून होत आहे. आणि या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा व्हावा, नेमकं सगळं गोष्ट काय आहे, या सगळे प्रकरण काय आहे, सुरेश दसांचा कितपत त्याच्यामध्ये हात आहे का, हे सगळं उघड व्हावं अशा प्रकारचं रामखाडेंच्या पत्नीचं म्हणणं आहे. आणि हे सगळं जे केले ते सुरेश दसांनीच केले असं 100% ठोसपणे रामखाडेंच्या पत्नी सांगताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. आणि कारवाई सुरेश दसावर व्हावी हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. पण दोन प्रकरण खूप वेगवेगळे आहेत. एक तर सुरेश दसांचं प्रकरण म्हणजे वेगळं आहे आणि हे नगरसेवकाचं प्रकरण, जे की नगरसेवकाच्या प्रकरणामध्ये आपण पाहतो की अशोक काळे नावाच्या एका नगरसेवकाचा मुलाचा मृतदेह घरामध्ये सापडतो आणि त्या स्वतःनं आत्महत्या तो घरामध्ये करतो. हे सुद्धा किती दुर्दैवी आणि बीड मध्ये खऱ्या अर्थानं मोठी शोककळा म्हणावी लागेल. ज्या ठिकाणी पवन काळे नावाचा हा तरुण राहत होता त्या ठिकाणी मोठी शोककळा ही म्हणावी लागेल. कारण आपण जर पाहिलं तर नगरसेवक आताच त्याचे वडील निवडून आलेत आणि आताच तर त्याच्या प्रकारचा अशा प्रकारचा जर दुर्दैवी त्याचा अंत होत असेल, तो स्वतःला संपून घेत असेल, तर याच्या मागची नेमकी काय अशी गोष्ट आहे, ती गोष्ट अजून समोर यायची बाकी आहे. हे सुद्धा बाकी येणं
महत्वाचं आहे. कारण पोलीस स्टेशनमध्ये जी तक्रार आलेली किंवा जे पंचनाम्यामध्ये त्यांनी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये काही विशेष माहिती अशी घेतलेली नाही. त्यांनी फक्त आत्महत्या केली अशा प्रकारचा पंचनामा केलेला दिसून येत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये या सगळ्या घटनेबद्दल नक्की व्यक्त व्हा. तुमचं मत नक्की सांगा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.